नुकत्याच नगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या नगरपालिका निवडणुका पार पडल्यात आणि यामध्येच दिव्यांगांची एकच मागणी आहे ते स्वीकृत नगरसेवक नेमण्याची. माझ्यासोबत आहेत अमोल निकम जे दिव्यांग आहेत आणि त्यांना या साताऱ्याच्या नगरपालिकेमध्ये स्वीकृत सेवक म्हणून आणि जिल्हा परिषदेवरती जे स्वीकृत सदस्य म्हणून नेमणूक करण्यात यावी यांची मागणी आहे. त्यांनी अनेक ठिकाणी आपल्या निवेदनावर ही मागणी केली आहे. पण त्याचे संवाद साधण्यावर काय सांगाल की आपण या ठिकाणी स्वीकृत नगरसेवकाची मागणी करताय, काय सांगाल? नमस्कार, मी श्री अमोल प्रकाश निकम, दिव्यांग सामाजिक कार्यकर्ता, दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचा सभासद. मी आजपर्यंत अनेक दिव्यांग बांधवांच्या अडचणीसाठी सेवेत असतो. आमचे सर्व दिव्यांग बांधव असतात, सर्व पदाधिकारी असतात. आजपर्यंत आजच्या ह्याला स्वीकृत सदस्य पदाचा जो आपल्या मुख्यमंत्री साहेबने त्यांनी आपला आता तो जी.आर. काढलेला आहे, तर त्या अनुषयानं आम्हाला दिव्यांग बांधवांना थेट राजकीय आरक्षण नसल्यामुळे जर आम्हाला थेट जनतेतून निवडणुकीला उभं राहता येत नाही, स्वतः आम्ही दिव्यांग असल्यामुळे, तर हा जो पर्याय आहे स्वीकृत सदस्याचा, तो जिल्हा परिषदेवर आत्ता आपल्याला स्वीकृत सदस्यपद आता यांच्या अध्यक्षपदाची वगैरे निवड झाल्यानंतर आपल्याला तो पुढं थेट जनतेला दिसणारच आहे. तो स्वीकृत सदस्यपद हे आम्हाला दिव्यांग बांधवाला जर मिळालं तर ते दिव्यांग बांधवांचाच दिव्यांग बांधव जर असेल तर स्वीकृत पदासाठी जर तिथं आम्हाला सभागृहात मागण्या मान्य करण्यासाठी दिव्यांग बांधवांचा दिव्यांग बांधव जर तिथं स्वीकृत म्हणून गेला तर आमच्या योग्य प्रकारच्या मांडल्या सभागृहात मागण्या ज्या असत्या सभागृहात मांडल्या जातील. कारण की दिव्यांग बांधवांचा जो प्रतिनिधी आहे तो दिव्यांग बांधवांच्या बऱ्यापैकी दिव्यांगांच्या अडचणी माहीत असतात. त्यामुळे दिव्यांग बांधवांचा थोडासा त्यांना स्वीकृत सदस्याचा आम्हाला सर्व दिव्यांग बांधवांना फायदा होईल. आणि आपल्या या राजधानी सातारामधून जर हे असं घडलं तर महाराष्ट्रातील पहिला दिव्यांग बांधव जिल्हा परिषदेवर स्वीकृत सदस्यमधून हा आमच्या सातारा जिल्ह्यातील माझ्या माध्यमातून तो तिथपर्यंत जाणार आहे. त्यामुळं हा एक समाजाला एक आमच्या बांधवांसाठी जो आम्ही आत्तापर्यंत आंदोलनाचा लढा असतो, आमच्या ज्या मागण्या असतात, ज्या आमच्या किरकोळ मागण्या असतात, त्यासाठी आम्हाला हा लढा जो उभा करायचा असतो, त्यामुळे आम्हाला थेट प्रतिनिधी कुठेही मिळत नाही. आता प्रत्येक ऑफिसला आम्हाला कुठेही गेलो तरी आम्हाला डायरेक्ट आमचा दिव्यांग बांधवाचा थेट प्रतिनिधित्व नसल्यामुळे तो पुढचा आम्हाला तेवढा आहे ना आम्हाला तो काम करता येत नाही. त्यामुळे आम्हाला हा स्वीकृत सदस्य म्हणून पाहिजे. नक्कीच आपल्याला स्वीकृत नगरसेवक नेमण्याची आपण मागणी करताय, पण आपण सामाजिक घड्याळावरच्या रस्त्यावरची लढाई असून द्या, कोणत्या आंदोलन असून द्या, दिव्यांगासाठी सर्व दिव्यांग एकत्र लढत असतात. पण कोणत्या अशा मागण्या आहेत आपण त्या प्रकटपणे त्या सभागृहात मांडू शकतो? आमच्या अशा इतक्या मागण्या आहेत. वार्षिक निधी असतो आमचा 5% निधी असतो, घरकुल योजना असतात, घरघंटी असती, ज्या वार्षिक निधी 200 स्क्वेअर फूटची ग्रामपंचायत लेवलला जागा असती. ह्या अशा असंख्य मागण्या आमच्या असतात. दर वर्षाला जो फंडिंग मिळतो, जो दिव्यांग बांधवांना मिळतो, पेन्शनची योजना असेल, आपल्या सिव्हिलच्या तर्फे जे सर्टिफिकेट निघतं, एक दिवसाला आपल्याला जर तसं म्हटलं जन्म मृत्यू दर जसा असतो तसा दिव्यांग दर आता वाढत चालला आहे. त्यामुळं आत्ता दिव्यांगांचा जर आकडा बघितला सातारा जिल्ह्यातला 1.5 लाखावा आपला आत्ता आकडा गेलेला आहे. तर 1.5 लाख आपलं मतदान प्रतिनिधी दिव्यांग बांधव आहेत. तर ह्या दिव्यांग बांधवांच्या प्रतिनिधीला जर थेट प्रतिनिधी दिव्यांग बांधवाचा जर गेला तर खरंच काहीतरी कुठेतरी आपल्याला दिव्यांग बांधवांच्याकडून आम्हाला एक चांगला योग मिळेल. त्यासाठी आम्हाला हे स्वीकृत सदस्यपद पाहिजे. नक्की या ठिकाणी स्वीकृत नगरसेवक आणि जिल्हा परिषदेवरती स्वीकृत सदस्य पाहिजेत. आपल्यासह दिव्यांग बांधव आणखी आहेत सांगतात की आपण या ठिकाणी दिव्यांगाच्या वतीने सर्वच दिव्यांग या ठिकाणी स्वीकृत नगरसेवक आणि जिल्हा परिषदेचे दिव्यांग सदस्य मागणी करत आहेत. आपल्याला कोणता असा अनुभव आहे की सामाजिक या ठिकाणी दिव्यांगाच्या मागण्या आहेत किंवा काय समस्या आहेत ते प्रकटपणे सभागृहात मांडतात? आज जर बघितलं जिल्हा परिषद स्वीकृत सदस्य माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांनी तसा जार काढला स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती करायची. आमच्या दिव्यांग बांधवाचे इतके प्रश्न आहेत, त्यासाठी आम्ही अहोरात्र आंदोलन करतो. रस्त्यावरचे आंदोलन असेल किंवा आमचे वेगवेगळे आंदोलन असेल, आमचे पेन्शन संदर्भात आंदोलन असेल, आमचं 5% निधी असेल, त्यासाठी आम्ही विविध प्रकारचे आंदोलन करायला लागतात. ते आम्हाला न लागणार, कारण आमचा जर दिव्यांग बांधव जर जिल्हा परिषद सदस्य म्हणून स्वीकृत घेतला तर तो आमचे सगळे प्रश्न ते सभागृहात मांडल. आणि ते आमच्या 5% निधी असेल किंवा आमचा जो पेन्शनचा मार्ग असेल किंवा आमचा घरघंटे असेल, घरकुल योजना असेल, 200 चौरस फूट जागेचा प्रश्न, ते सगळं मार्गी लागेल ना. आमचा स्वतः दिव्यांग बांधवाचा सदस्य असला त्याला ते सगळ्या योजना माहितीच आहे. त्या मग ते आपण या ठिकाणी दिव्यांगांच्या समस्या घेऊन अनेक ठिकाणी निवेदन दाखल केले. मंत्रालयात गेला होता, मंत्रालयात काय मागणी केली? मंत्रालयात आमची तीच मागणी होती की आत्ता जे तुम्ही जे जार काढला जिल्हा परिषदचा स्वीकृत सदस्य, त्यासाठी ही सगळ्यात मोठी मागणी होती आमची. कारण आमची मागणी तीच आहे, कारण आमच्या एका दिव्यांग बांधवाला अमोल निकमला जर स्वीकृत सदस्यपद मिळालं तर महाराष्ट्रात हा इतिहास होईल.
महाराष्ट्रात इतिहास होईल. कारण आतापर्यंत दिव्यांग बांधवाला स्वीकृत सदस्य म्हणून घेतलंच नाही कोणी, पण आता जरी घेतलं तर हा महाराष्ट्राचा इतिहासच होईल आमचा. कारण दिव्यांग बांधवाला स्वीकृत सदस्य म्हणून घेतलं आणि घेतल्यामुळं आमचे प्रश्न मार्गी लागतील. दिव्यांग बांधव ज्या अनेक प्रश्नापासून जे वंचित आहे तो वंचित राहणार नाही. कारण आम्ही जे आमचा अमोल इतका धडाडीचा कार्यकर्ता आहे, आतापर्यंत त्याला कोणतं पद नाही काय नाही, तरी देखील आम्ही एवढ्या रस्त्यावरली लढाई लढतोय. आम्ही आता मंत्रालयाला गेलतो, आम्ही 20 गाड्या घेऊन गेलतो, स्वतःचं पेट्रोल खर्च करून स्वतःच्या जीवाची परवा न करता आम्ही सगळेजण गेलतो. मंत्रालयात आपले कोणाशी भेट झाली? आमच्या त्याचेच पोलीस आयुक्त म्हणून आहेत, त्यांच्याशी आमची भेट झाली. त्यांच्यापाशी आम्ही ते निवेदन दिले. ते म्हणले आता ते आदिवासी आले, ते तिथनं पुढं आम्हाला काय जाऊन दिलं नाही त्यांनी. तिथंच आम्हाला अडवलं, तिथंच आमचे निवेदन घेतले, तिथनंच आमचं आंदोलन आमचं तहकूब केलं आम्ही तिथं. प्रहारचे अध्यक्षासाठी स्वीकृत नगरसेवकांची तुम्ही मागणी करत आहात, पण एकीकडे पहिल्या सदस्यच किंवा जिल्हा परिषद सदस्य, पण ह्याला कुठल्या तरी पक्षाची गरज असते की पक्षामार्फत आपण कुठल्या पक्षामार्फत ह्याची मागणी करतो? आम्ही सर्व सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधव, आम्ही कुठला पक्ष बघत नाही. आमचे इथे आधारस्तंभ आहेत इथं सातारा जिल्ह्याचे माननीय शिवेंद्रराजे भोसले साहेब महाराज, त्यांच्या पाठीशी आम्ही 100% उभा आहोत. आतापर्यंत आहे, इथून पुढे बी असणार, इथून पाठीमागे बी होतो, इथून पुढे बी असणार आम्ही. राजांनी आम्हाला जेव्हा जेव्हा शब्द दिला आहे ते आम्ही त्यांचं पाळणार. त्यांचंच धोरण, त्यांचंच तोरण. शिवेंद्र महाराजांनी आपल्याला या ठिकाणी आश्वासन दिलं की स्वीकृत नगरसेवक किंवा सदस्य होण्याचे, त्याबद्दल तुम्ही काय सांगता? आम्ही त्यांना जाऊन आम्ही निवेदन दिलेलं आहे. आमचा या अमोल निकमाला स्वीकृत सदस्य म्हणून महाराजसाहेब घ्या. साहेबांनी ते घेतलेलं आहे निवेदन, आमचं स्वीकारलं आहे. मी विचार करतो आणि करतो असा आम्हाला शब्द दिलेला आहे. ते करतील. आमच्या महाराजसाहेबांच्यावरती आमचा पूर्ण विश्वास आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी आहेत. आम्हाला सदस्यत्व मिळालं तरी आम्ही काम करणारच, नाही मिळालं तरी दिव्यांगाचं काम आम्ही करतच राहणार. हे आमची शेवटची लढाई आहे. पण आम्हाला स्वीकृत सदस्य मिळावं हीच आम्हाला महाराजसाहेबांना विनंती आहे, सर्व दिव्यांग बांधवांच्या वतीनं. धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी दिव्यांग बांधव आहेत, त्यांना स्वीकृत नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून नेमणूक करू, जेणेकरून त्या दिव्यांगांचा जो आवाज आहे, विविध मागण्या आहेत, त्या दिव्यांगांचा आवाज ह्या जिल्हा सभागृहात उठला पाहिजे आणि मागण्या पूर्ण झाल्या असे सगळ्यांची मागणी केली जात आहे.